नमस्कार, मी साक्षी. न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. पाहूया आत्ताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज. मुकुंदनगर हल्ला प्रकरणातील जखमी 24 वर्षीय महापालिका कर्मचारी धीरज सिंग परदेशी यांचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या 3 दिवसांपासून रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणाऱ्या धीरज यांना आज 9 ऑगस्ट रोजी डॉक्टरांनी मृत घोषित केला. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच कुटुंबियांमध्ये संताप आणि आक्रोशाचं वातावरण निर्माण झालंय. मुकुंदनगर परिसरात धीरज परदेशी यांच्यावर काही जणांनी प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र 3 दिवसांच्या उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारली नाही आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर रुग्णालय परिसरात नातेवाईक, मित्रपरिवार, सामाजिक संघटना आणि विविध हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाल्यात. दरम्यान धीरज परदेशी यांच्या पत्नीने गंभीर आरोप करत, माझ्या नवऱ्याला ज्या ठिकाणी मारलं त्याच ठिकाणी त्यांचा अंत्यविधी करणार अशी ही भूमिका मांडली आहे. धीरज यांच्यावर हल्ला करताना आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आणि त्यांना कब्रस्तान परिसरात नेऊन मारहाण केल्याचा आरोपही त्यांच्या पत्नीने केला. तसेच धीरज यांनी भगवा टिळा लावल्यामुळे त्यांच्यावर हल्ला झाल्याचा दावाही पत्नीने केला. धीरज यांच्या पत्नीने आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. आरोपींना अटक न झाल्यास आणखी टोकाचं पाऊल उचलण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. जसं त्यांनी ज्या आरोपींनी म्हटलं होतं आज इसको मार डालेंगे, त्या पद्धतीनेच माझ्या नवऱ्याच्या डोक्यावर मारलेलं आहे. नेणारा पण मुसलमान होता आणि मारणारा पण मुसलमानच होता आणि त्यांच्या खास करून कब्रस्तान मध्ये नेऊन त्यांनी मारलेलं आहे. माझ्या नवऱ्याला जिथं मारलं, माझ्या नवऱ्याची अंत्यविधी मी तिथंच करणार आहे, नाही तर मी माझ्या नवऱ्याची अंत्यविधी करणार नाही. हीच माझी प्रशासनाकडे मागणी आहे. आणि माझ्या नवऱ्याची काहीच चुकी नव्हती. चुकी काय म्हणून तर फक्त भगवा टिळा लावला. हिंदू आहे माझा नवरा, ही चुकी आमची. दरम्यान या प्रकरणात आरोपींच्या अटकेची मागणी कुटुंबीय आणि उपस्थित कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका कुटुंबियांनी घेतल्याचं सांगण्यात आलंय. धीरज परदेशी यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरातील वातावरण तणावपूर्ण झालं. काही भागात दुकाने बंद ठेवण्यात आली असून हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आल्यात. परिसरात जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्यात. कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये आणि नागरिकांनी घाबरून जाऊ नये असंही आवाहन कार्यकर्त्यांनी केलंय. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून रुग्णालय परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप आलंय. आता धीरज परदेशी यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या आरोपी व्यक्तींवर पोलीस काय कारवाई करतात, आरोपींना कधी अटक होते आणि शहरातील परिस्थिती कशी नियंत्रणात आणली जाते याकडे संपूर्ण अहिल्यानगरचं लक्ष लागलंय. या बातमीसह इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री.